ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। चारपपच्या राजाचा बहुमान ज्या गणपतीला प्राप्त झालेला आहे, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका शुभदाताई गुडेकर यांच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षा उत्सव या ठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो आणि संपूर्ण मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रातला भक्तगण इथं दर्शनाला येतो। दुर्दैवाने यावेळेला विसर्जनाचा जो प्रश्न तिढा निर्माण झाला आणि सुदैवाने न्यायालयाने तो मार्ग मोकळा करून दिला आणि मुळात भक्तांचा हा जो बाप्पा आज विसर्जनासाठी जातोय, खूप आनंद झाला। थोड्या दिवसाने भाद्रपद महिन्याचा गणपती येणार आहे, त्याचं आगमन होणार आहे। तसंच या भाद्रपद महिन्याच्या आधीच माघी गणपतीचं विसर्जन पाहायला मिळतं, हे कितपत योग्य आणि अयोग्य आहे? अखेरीस ह्या माघी गणेश उत्सवाची जी मूर्ती आहे तिचं विसर्जन करणं हे क्रमप्राप्तच होतं, परंतु दुर्दैवाने सरकारने त्याच्यावर तोडगा काढला नाही, म्हणून सुदैवाने न्यायालयाने तो मार्ग दिला। अखेर 177 दिवसानंतर हे गणपती विसर्जन होतं। अशा अनेक मंडळी आहेत, एक नव्हे तर अनेक आहेत। यावर पण याच्यावर आता सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता, सरकारची जबाबदारी आहे ती। मग भाद्रपद महिन्याच्या ज्या गणपतीच्या जो विसर्जन होणार आहे तो कशा पद्धतीने केला? आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यावर जो काही निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने ह्या मूर्तीचं विसर्जन समुद्रामध्ये होतील, काही मूर्ती ज्या छोट्या आहेत त्या नैसर्गिक तलावामध्ये होतील, पण हिंदूंचा हा जो सण आहे गणरायाचा, हा देव आहे, हा खऱ्या अर्थाने भक्तांना पावणारा, भक्तांच्या हाकेला ओ देणारा म्हणून गणरायाची ओळख आहे। त्यामुळे गणरायाच्या या विसर्जनामध्ये कोणतं विघ्न येणार नाही अशी गणरायाकडे प्रार्थना करतो। राजकीय डाव तर आहेच, फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तर ह्या सणासुदीचा वापर करून घेणारे सध्याचं भाजप सरकार आहे। आत्तासुद्धा ह्या गणेशोत्सवाला गणेश मंडळं जे आहेत त्यांच्यावर एका खड्ड्यामागे 15,000 रुपयाचा त्यांनी दंड आकारलेला आहे। त्यामुळे हे उत्सव साजरा करायचा की लाखो रुपये महापालिकेला द्यायचे, हा प्रश्न मंडळांच्या समोर आहे। सर, या सणाच्या आणि उत्सवाच्या निमित्ताने श्रेयाचा हा चालला आहे। हा श्रेयाचा वाद नाही, पण सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।